सुनेत्रा पवारांकडे 91 कोटीची संपत्ती. कुठे कुठे शेतजमीन, सोने, चांदी किती किलो आहे? बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सुनेत्रा पवार यांनी स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहिती दिली आहे. एकट्या सुनेत्रा पवार यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून 91 कोटी रुपये आहेत. त्यात 23 कोटीची जंगम आणि 67 कोटीची स्थावर मालमत्ता आहे. तर अजित पवार यांच्याकडे 24 कोटीची संपत्ती होती. त्यात 7 कोटी 58 लाख रुपये जंगम तर 16 कोटी 84 लाख रुपये स्थावर मालमत्ता होती. ही दोघांची संपत्ती आहे. अनेक बँकांमध्ये 10 कोटीची ठेवी. सुनेत्रा पवार यांच्याकडे 9,75,600 रुपये रोख रक्कम आहेत. तर बँकेतील ठेवी 10 कोटी 58,78,161 आहेत. तर त्यांचे पती स्वर्गीय अजित पवार यांच्याकडे 71,63,625 रुपये ठेवी आहे. ट्रॅक्टर, ट्रेलर, इनोव्हा गाड्या आहेत. 76 किलो चांदी, 800 ग्रॅम सोने. सुनेत्रा पवारांकडे 49,385 ग्रॅम व 27,423 ग्रॅम असे सुमारे 76 किलो चांदीचे दागिने व वस्तू आहेत. तर सोन्याचे दागिने 860 ग्रॅम आहेत. तर 169 ग्रॅम हिऱ्याचे दागिने आहेत. सोने व चांदीची आजची किंमत 2,92,34,800 रुपये आहेत. तर त्यांचे पती अजित पवार यांच्याकडे 71,92,365 रुपयाचे दागिने आहेत. स्थावर मालमत्ता कुठे कुठे आहे ते पाहूया. बारामती तालुक्यातील काटेवाडी, येळेवाडी, सोनगाव, ढेकळवाडी, वंजारवाडी, जळोची, मुळशीमधील गोडाबेवाडी येथे शेतजमीन आहेत. बिगर शेतजमीन जळोची, नांदेड सिटी हवेली, काठेवाडी येथे आहे. निवासी इमारत कल्याणनगरमध्ये, मुंबई शुभदा अपार्टमेंट, वरळी, काठेवाडी घर सहयोग अशी घरे आहेत. स्थावर मालमत्ता एकूण बाजार मूल्य 67 कोटी 67,12,563 कोटी रुपये इतके आहे.